क्रांती रेडकर वानखेडे तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते शब्दसुरांच्या या अनोख्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे महफिल. आज या रंगमंचावरती प्रेमाची महफिल रंगणार आहे. प्रेमाचे वारे इकडे तिकडे वाहणार आहेत. प्रेमाची ही महफिल अजून प्रेमळ बनवण्यासाठी आज इथे खास पाहुणे आपल्या सोबत आहेत, जिच्या आवाजावर आपला जीव तोळा तोळा झुरतो, जिच्या आवाजाने इंद्रपुरीतील अप्सरा पृथ्वी तलावर उतरते. अनेकांना वेळेचं भान उरत नाही, अनेक बाराच्या गाड्या सुटूनही जातात. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपली सगळ्यांची लाडकी गायिका बेला शेंडे हिचं. बेला, तुझं खूप खूप स्वागत आहे महफिलच्या या रंगमंचावर. थँक्यू. आणि तुला कसं वाटतं इथे येऊन? खूप सुंदर वाटतंय आणि ही मैफिल गाजते, कारण का ह्याच्या आधीचे पण एपिसोड मी सगळे बघितलेले आहेत आणि मी स्वतः आज या मैफिलीचा आस्वाद घ्यायला, आनंद घ्यायला इथे आले. सो मैफिलीत कसा श्रोता समोर बसतो आणि गाणं ऐकतो, एन्जॉय करतो, तसंच मी आज इथे करणार आहे. गाणी ऐकणार आहे आणि थोडंसं ऐकणार पण आहे. अगदी अगदी. आणि तुझ्या अशा आठवणीतल्या अनेक मैफिली असतील आणि त्याचे अनेक किस्से सुद्धा असतील. आम्हाला तुझ्याशी अशाच गप्पा मारायच्या आहेत, तुझे सगळे किस्से ऐकून घ्यायचे आहेत. आणि तुझा जो एवढा मोठा एक्सपिरियन्स तुझ्या पाठीशी आहे, त्यातल्या एक 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 गोष्टी आम्हाला तू सांगायच्या आहेत. जरूर. तो आता मी तुला रिक्वेस्ट करते की तू आसनस्थ व्हावं. अगदी. आणि आपण ह्या शोला सुरुवात करू. नक्की. थँक्यू. थँक्यू सो मच. प्रेम हे निखळ असतं. अशाच निखळ प्रेमाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट म्हणजे जोगवा. या चित्रपटामधलं एक अत्यंत गाजलेलं आणि मराठी संगीताच्या इतिहासात एकमेव राष्ट्रीय पुरस्कार मिळालेलं गीत जीव रंगला. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत अभिजित कोसंबी आणि योगिता गोडबोले.
गहिवरला श्वास तू श्वास तू वा 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 वा, काय सुंदर गायला तुम्ही दोघं. आणि बेला, काय वाटतं तुला? खूप छान समा बांधला दोघांनी आणि ती इंटेन्सिटी इतकी छान उमटली. फारच फारच छान. खूप मजा आली ऐकताना. अप्रतिम. थँक्यू सो मच. तुम्ही दोघांनी या रंगमंचावर एवढं सुंदर सादरीकरण केलं. थँक्यू थँक्यू. मित्रांनो, रमेश देव यांनी एक सुपरहिट सिनेमा प्रोड्यूस केला होता ज्याचं नाव होतं सर्जा. आणि त्यांना ह्या सिनेमासाठी एक अतिशय शृंगारिक असं गाणं लिहून हवं होतं. पण त्यांची एकच अट होती की ते कुठेही अश्लीलतेकडे झुकणारं नको होतं. मग आता हे गाणं कसं लिहावं यासाठी त्यांच्यासमोर एकच गीतकार होते आणि ते म्हणजे नाधो मानोर. बरं, नाधो मानोरांना कॉन्टॅक्ट केल्यावर ते अत्यंत वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे ते अवेलेबलच नव्हते लिहिण्यासाठी. त्यांना परत परत कॉन्टॅक्ट केल्यावर शेवटी ते हे गाणं लिहिण्यासाठी तयार झाले. चिंब पावसानं रान झालं आबादानी हे शब्द लिहिले. म्हणजेच निसर्गाचं प्रतीक देऊन त्यांनी शृंगार दाखवला. मला असं वाटतं की नाधो मानोर हे एक असे गीतकार आहेत जे हे असे चॅलेंजेस खूप सहजरित्या पेलू शकतात आणि आपल्यासमोर गाण्यांच्या रूपात एक एक रत्न आणून पेश करतात. आता आपण ऐकूया चिंब पावसानं रान झालं आबादानी हे गाणं. आणि आज हे गाणं आपल्या रंगमंचावर आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत लावण्याची खाणी लावण्याची खाणी चिंब पावसान रान झालं आबादानी
वा वा वा, खूपच सुंदर झालं गाणं. तुझा जो पेहराव आहे तो पण असा पिंक आणि छान रोमॅन्टिक असा आहे. व्हेरी रोमॅन्टिक कलर. ऑफकोर्स येस. आणि त्यांना आम्ही सगळे असे खूप छान ट्रान्सपोर्ट झालेलो एका दुसऱ्या विश्वात. आणि खूप खूप अभिनंदन. मला बेलाला विचारायचे की सुरेश वाडकरांनी हे गाणं गायलेलं आहे लता दीदींबरोबर. तर सुरेशजींबरोबर तू गायली आहेस सुद्धा आणि तू त्यांना अनेकदा परफॉर्म करताना सुद्धा पाहिलेस. हो. तो त्यांच्याबरोबरचा तुझा अनुभव काय आहे? एकतर हे गाणं इतकं सुरेख गायलं दोघांनी आणि आपल्या म्युझिशियन्सनी सुद्धा या सगळ्या मित्रांनी इतकं अप्रतिम वाजवलं की असं वाटलं की ओरिजिनल साऊंड ट्रॅक ऐकतोय की काय. पण इतकं सुंदर त्यांनी वाजवलं. मला वाटतं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. फारच अप्रतिम. खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू जिग्नेश, थँक्यू so अमृता much. हे गाणं सादर करण्यासाठी. आणि अजून खूप छान छान गाणी आम्हाला तुमच्याकडून ऐकायची आहेत. थँक्यू. आज हे गाणं आपण इथेच अर्धवट का थांबवलंय असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. ते ह्यासाठी की इथून आमची जरा एक खुणवा झालेली आहे. आणि ती अशी की हे गाणं ओरिजिनली जिनी गायलं आहे ती म्हणजे बेला शेंडे आपल्यासोबत आहे. आणि मला खरंच तिला मनापासून रिक्वेस्ट करायची आहे की ह्या पुढचं कडवं आहे ते तू गायला पाहिजेस आम्हा सगळ्यांसाठी. येस, सो प्लीज कम ऑन द स्टेज.
क्या बात है बेला. नरूजी क्या बात है. बबडी आउटस्टँडिंग. क्या बात है. इशिता आणि अभिषेक, मी तुमचे मनापासून आभार मानते की तुम्ही एवढं सुंदर गाणं या रंगमंचावर सादर केलं. आणि बेला, तुझे खूप खूप आभार की तू ह्यांची साथ दिली आणि आमची छोटीशी रिक्वेस्ट होती ज्याला तू इतका छान मान दिला. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू इशिता. बाय. थँक्यू. इथे खूप मजा येणार आहे कारण की इथे मी नेहमीच जे आमचे सिंगर सेलेब्स येतात त्यांच्याबरोबर खूप खेळ खेळत असते. फन असतात थोडेसे. तर आता जो खेळ खेळणार आहोत आपण त्याचं नाव आहे फिरकी. आणि ही इथे मेहफिलची फिरकी तुला दिसेल जी आता येईलच. हां, ही. सो ही ना गोल गोल फिरू लागते जेव्हा मी म्हणते स्टार्ट आणि तू म्हणायचे स्टॉप. तर तू जेव्हा स्टॉप म्हणा तेव्हा ती थांबणार आणि मग ती जेव्हा फिरणार तेव्हा त्याच्या मागे दडलेलं असणार एका संगीतकाराचं नाव आणि त्या संगीतकाराचं एक गाणं कदाचित तू गायलेलं असशील किंवा तुझं ते आवडतं गाणं असेल. हे तुला गायचं. बरं. खेळूया. येस. वाव. स्टार्ट. स्टॉप. MM क्रीम. अतिशय वेगळ्या धाटणीचे असे संगीतकार आणि अविदादा पण बरंच काही बोलू शकेल ह्या बाबतीत. मला आठवते अमोल पालेकरांची फिल्म होती ती ज्याच्यामध्ये तिने हा प्लेबॅक दिला होता. MM क्रीम सरांचं म्युझिक होतं. बघूया पुढचं नाव काय येतंय. स्टार्ट. स्टॉप. AR रहमान. त्यांच्याबरोबरचं पहिलं गाणं जोधा अकबर या फिल्ममधलं मनमोहना. आणि त्या गाण्यापासून त्यांच्याबरोबर काम करण्याचा जो अनुभव आहे तो आजपर्यंत चालू आहे. मनमोहना हे भजन जावेद अख्तर यांनी लिहिलेलं अतिशय अप्रतिम शब्द. तरसो तुम्ही को दिन रे.
वाटतं रेहमान साहेबांची ना जिथे स्पिरिच्युअल गाणी येतात हो त्याच्यातला प्राण खूप वेगळा असतो हे तू नोटीस अगदी, केलं असेल मग ते कुनफाया कुन असू दे किंवा हे असू दे गाणं अगदीच. आणि तिथे या एवढी- निमित्ताने तू जे बोललीस ते इतकं खरं आहे ना की 99 सॉंग्स ही जी फिल्म येते त्या गाण्यात सुद्धा माझं जे गाणं आहे ते स्पिरिच्युअल आहे. स्पिरिच्युअल आहे, साईवर गाणं आहे. अच्छा. आणि त्या गाण्याबद्दल सुद्धा ते गाणं त्यांना इतकं क्लोज टू हिज हार्ट आहे की त्या गाण्याविषयी त्या कंपोजिशन विषयी त्यांना विशेष प्रेम आहे. नक्कीच. अच्छा, बघूया पुढचा संगीतकार Yes, कोण नक्की. आहे. स्टार्ट. स्टॉप. इलायराजांबरोबर काम करण्याचा अनुभव काय होता आणि कसा माहोल असतो त्यांच्या स्टुडिओमध्ये? विलक्षण. म्हणजे एक स्कूल आहे त्यांचं, इलयाराजांचं एक काय म्हणतो एक शिस्तबद्ध असं एक स्कूल आहे. आणि अशा स्कूलमध्ये आपण ना खूप काही शिकतो, खूप काही वेचतो वर्षानुवर्ष. मग अशी रेहमानजींचा उल्लेख निघाला. ते जितका फ्रीडम देतात गायकाला गायला तितकंच ऑपोजिट राजा सरांकडे अच्छा, कायम अनुभव आहे की म्हणजे लिटरली श्वासाच्या बाबतीत सुद्धा तो श्वास कुठल्या मात्रेला संपला पाहिजे, कुठे तू श्वास घे कुठे तू सोड, इथपर्यंत त्यांनी मायन्यूट डिटेल्स तुम्हाला दिलेले असतात. आणि म्हणजे आता इतकी गाणी त्यांच्याकडे गायली, प्रत्येक वेळेला त्यांची जी शिस्त आहे ना ती अफाट आहे. म्हणजे अगदी रेकॉर्डिंगच्या वेळेपासून ते गाण्याच्या प्रत्येक स्वरापर्यंत ती आहे. एक खूप छान अनुभव मला एका गाण्याच्या वेळेला आला होता, ज्या गाण्याची मी आत्ता झलक दाखवणार त्यांच्या. ते गाणं रेकॉर्ड झालं आणि त्यांचा जो माणूस आहे जो तुम्हाला गाणं शिकवतो, शब्द तुमच्याकडनं व्यवस्थित करून घेतो आणि मगच तुम्ही माईकसमोर जाता. तर ते गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर तो माणूस आला वासू म्हणून आणि त्याने मला सांगितलं की राजा सर हॅज गिव्हन यू धिस प्रसाद फ्रॉम तिरुपती. तर मला काही कळलं नाही. तर तो म्हणला की 2 दिवसापूर्वीच ते तिरुपतीला जाऊन आले आणि ते खूप कमी बोलतात, पण त्यांना आजचं तुझं जे रेकॉर्डिंग होतं ते खूप आवडलं आणि हा प्रसाद त्यांनी तुला पाठवलाय. वा वा. तर मला वाटतं की माझ्यासाठी बास. म्हणजे हा प्रसादच होता तुला. अगदी हा राजा सरांकडून मिळालेला. क्या बात. त्याच गाण्याच्या Yes. 2 ओळी फक्त ऐकत. अगदी अगदी. கூடவருவியா என் கூடவருவியா கூடவருவியா என் கூடவருவியா கைகளோடு கைகள் கோர்த்து காலும் முழுதும் விலகாமல் பகலும் இரவும் பயணம் முழுதும் பாதை மாறியே போகாமல் வழி துணையென நீயும் கடைசி வரையில் என்னோடு கூட வருவியா என் கூட வருவியா கூட வருவியா என் கூட வருவியா. वा. प्रेमात पडल्यावर कुठलाही माणूस हा जरा भांबावतो, त्याचं मन कुठेही फिरू लागतं. म्हणजे राहात जरी विरारला असला तरी त्याचं मन हे वॉशिंग्टन पाहायला लागतं. त्या मनाला सावरणं हे गरजेचं असतं, पण ते सावरायचं कसं त्याची पण एक पद्धत असते. त्याला छान नीट समजावून सांगावं लागतं, तरच ते समजतं. प्रेमात वाहवत जाणाऱ्या मनाला सावरायला सांगणारं हे पुढचं गाणं आहे. ऐकूयात क्लासमेट चित्रपटामधलं सावर रे, जे सादर करण्यासाठी आपल्या समोर येते आपली सगळ्यांची लाडकी बेला शेंडे आणि हर्षवर्धन.
तुझ्या आठवणचा शहारा जरा येऊन ह्या मनाला सावर रे 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 सावर रे. खरंच म्हणजे ना मेहफिल हा शो करण्याचा एक एवढा मोठा फायदा मला आहे की मला लाईव्ह त्याच सिंगर्सच्या आवाजात तीच गाणी एवढ्या जवळून परफॉर्म झालेली बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. ह्यापेक्षा अजून काय पाहिजे. हर्षवर्धन, बेला बरोबर गाताना तुला कसं वाटतं? माझं हे डेब्यू होतं हे गाणं. इट्स फॉर अ फर्स्ट फिल्म माय आणि त्याच्यात सिंगिंग विथ बेला वॉज लाईक अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. मी ह्या गाण्यासाठी खूप ठिकाणी नॉमिनेट झालो होतो मेजरली ऑलमोस्ट सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती तो. आणि इट वॉज माय फर्स्ट हां. सॉन्ग. तर हे माझ्या खूप हृदयाच्या जवळ आहे. खरंच बेला? इतका सुंदर गायलाय तो, त्यामुळे ही डिझर्व्ह द नॉमिनेशन्स. येस. आणि आपण म्हणतो ना काही गाणी आपल्या जवळ राहतात कायम, आणि तसंच हे गाणं आहे जे वन ऑफ माय फेवरेट सॉंग्स असं म्हणायला हरकत नाही. आणि मला या निमित्ताने एक सांगावंसं वाटतं की शब्द किती महत्त्वाचे असतात प्रत्येक गाण्यामध्ये. आणि गुरुनी लिहिलेली ऑलमोस्ट सगळी गाणी नेहमीच आपल्या मनाचा ठाव घेतात. अगदी खूप बरं वाटलं. ऑल द बेस्ट अँड गॉड ब्लेस यू. Thank you so much. थँक्यू. Thank you so much. आणि बेला प्लीज आसनस्थ हो आणि मला अजून तुझ्याशी खूप गप्पा मारायचे. थँक्यू. थँक्स. धनंजय माने इथेच राहतात का? सारखं सारखं काय त्याच झाडावर? किंवा ही सुधा हा ह्याचा बायको. मला माहिती आहे हे सगळे डायलॉग्स ऐकल्यावर तुम्हाला कळलंच असेल. इनफॅक्ट पहिलाच डायलॉग ऐकल्यावर तुम्हाला कळलं असेल की मी कुठल्या सिनेमाबद्दल बोलते. एक अशी फिल्म जी मराठी इंडस्ट्रीमध्ये कल्ट सिनेमा म्हणून ओळखली गेली आणि ती म्हणजे बनवा बनवी. बनवा बनवीचा एकही डायलॉग असा नाही आहे जो लोकांच्या लक्षात राहिला नाही आहे आणि ते परफॉर्मन्सेस अजरामर होऊन गेले. तुम्हाला कळलंच असेल या पुढचं जे गाणं आहे ते अशी ही बनवा बनवी ह्या चित्रपटामधलं आहे. हे गाणं सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत अभिजित कोसंबी आणि अमृता नातू.
वा अमृता, अभिजित कमाल केलीत. मला सांग अभिजित, तुला हे गाणं गाताना कसं वाटत होतं? खूप हॅपी गो लकी असं सॉन्ग आहे ते. आणि ते मी नेहमी अशा प्रकारची गातो गाणी. आणि गाताना तो असा एक माहोल बनतो आणि मग मजा येते. आणि अमृताबरोबर किती वर्ष गात आलोय, त्यामुळं आज मैफिल जमली. ऑफकोर्स. अमृता, काय सांगशील? अविनाशनी जो एक सुंदर इथे एक बँड, इथे सगळे एकापेक्षा एक कलाकार इथे आलेले आहेत. आज आमच्याबरोबर इथे नरुदा पण आलेले आहेत, इथे संदीप दादा आहे, इकडे सगळे एकापेक्षा एक सगळे वादक आहेत. त्याची जी एक एनर्जी आहे ना वाजवण्यातली, तर ॲक्च्युली ते भाग्य मला मिळालं नाही ओरिजिनल चित्रपटात गाण्याचं. पण आज मला अविनाशनी हे भाग्य दिलं की जवळजवळ ओरिजिनल ट्रॅक वाजत होता माझ्याबरोबर. वा वा वा, फार आनंद झाला. सो अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. नाही नाही, नाराज व्हायची काही गरज नाहीये. उद्याही हे प्रेमाचं गुलाबी वातावरण इथे असंच पसरणार आहे. आणि उद्याही गप्पा मारायला, किस्से सांगायला, गोष्टी सांगायला बेला शेंडे आपल्या बरोबर हजर असणार आहे. भेटूया उद्याच्या भागामध्ये रात्री 9:30 वाजता शब्दसुरांच्या या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे महफिल.